Hi students. आता या अगोदर जसं आपण matrices, now what is matrices and what are the type of the matrices like that column matrix, row matrix, singular matrix and non singular matrix या टाइपचे त्याच्यामध्ये आपण matrices त्याच्यामध्ये टाइप्स पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं matrices मध्ये त्यांचे ॲडिशन, त्याचं सबट्रॅक्शन आणि त्याचं मल्टिप्लिकेशन. आता एवढे जे त्याच्यामध्ये प्रोसेस हे जर तुम्हाला माहीत असेल तर मॅट्रिसेस आपण इझिली त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकतो, बरोबर आहे. जसं की एखादा समजा आपलं मल्टिप्लिकेशन असेल 1 2 3 4 आणि दुसरे घ्यायचं 3 4 5 6, देन या टाईपमध्ये त्याला आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 1 × 3 असेल 2 × 5 1 × 4 2 × 6, बरोबर आहे. दिस इज द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, या टाईपमध्ये त्याला आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. देन आफ्टर दॅट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही ॲप्लिकेशन वगैरे सांगितलं. जसे की असं जर साइन असेल तर त्याला चेंज म्हणायचं आणि असं जर असेल ना तर त्याला आपल्याला इंटरचेंज म्हणायचं. चेंज आणि इंटरचेंज या दोघांमधला त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स त्याच्यामध्ये माहीत असणं आवश्यक आहे, बरोबर. आता हे जे असेल ना याला आपण इंटरचेंज आणि याला आपण काय म्हणायचं, चेंज म्हणायचं. आता जर समजा R1 आणि इंटरचेंज R2 जर तुम्हाला दिसलं तर एखादा मॅट्रिक्स 1 2 3 4 जर मी घेतला म्हणजे हा R1 असेल आणि हा R2, C1 आणि हा C2. दॅट इज कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 आणि रो नंबर 1 आणि रो नंबर 2. आता इंटरचेंज जर तुम्हाला करायचं असेल R1 इंटरचेंज R2, देन 3 4 1 2 या टाईपमध्ये आपल्याला इंटरचेंज करायचं आहे, बरोबर आहे. दिस इज द इंटरचेंज. आणि चेंजिंग जर असं म्हटलं तर R1 मायनस जर R2 जर आपण केला मग जे व्हॅल्यू येईल ते व्हॅल्यू त्याच्यामध्ये आपण R1 मध्ये चेंज करायचं आहे. याला म्हणायचं आपण चेंज आणि इंटरचेंज. आणि हे जे प्रोसेस आहे प्रोसेस आपल्याला कंटिन्युअसली त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मायनर अँड को फॅक्टर. आता क्लॉ ट्रायंगुलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असते तुम्हाला माहित आहे. म्हणजे या टाइमवर असं दिसलं ना 1 0 0 1 तर त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. दॅट इज द युनिट मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स इज नथिंग बट द युनिट मॅट्रिक्स. आता युनिट मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय R. दिस इज ऑर्डर ऑफ 2/2. जर 3/3 असेल सो 1 0 0 0 1 0 0 0 1. दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. यस 3/3 म्हणजे हा 3/3 मधला आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आता हे 1 0 0 1 झालं 1 0 0 0 1 0 0 0 1 या टाईपमध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स याच्यामध्ये आपण ऑलरेडी कन्व्हर्शन त्याच्यामध्ये केलेलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणताही एखादा मॅट्रिक्स तुम्हाला दिसलं जसं A B C आणि D. आता याचा जर समजा तुम्हाला मायनर अँड को फॅक्टर जर फाइंड आउट करायचं असेल देन मायनर अँड को-फॅक्टर ऑफ A चा किती असेल, D असेल. मायनर अँड को-फॅक्टर ऑफ B चा किती असेल, C असेल. मायनर अँड को-फॅक्टर C चा किती असेल, B असेल. मायनर अँड को-फॅक्टर D चा किती असेल, A असेल. नंतर प्लस मायनस मायनस हे प्लस, हे लक्षात ठेवायचं. जिथं पॉझिटिव्ह तिथं साइन चेंज करायचं नाही, फक्त जिथे निगेटिव्ह आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायचं आहे. दिस इज मायनर अँड को-फॅक्टर. नंतर याचा को-फॅक्टर कसं लिहायचं हे तुम्हाला सांगितलं. जसं D -C -B आणि हे झालं को-फॅक्टर मॅट्रिक्स. याला आपण काय म्हणायचं, को-फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. याचा जर समजा तुम्हाला ॲडजॉइंट ऑफ A जर फाइंड आउट करायचं आहे मग याचा ट्रान्सपोज करायचा. म्हणजे D -B -C आणि A या टाईपमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचे आहे. म्हणजे हे झालं तुमचं ॲडजॉइंट. आता ॲडजॉइंट कसं फाइंड आउट करायचं हे सांगितलं. जर समजा 3/3 मध्ये असेल देन वी कॅन टेक यस डिटर्मिनंट. जसं डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतो तसं इथे सॉल्व्ह करायचं आहे. फॉर एक्झाम्पल असं जर A B C D E F G H X समजा या टाईपमध्ये तुम्हाला दिलेला एखादा मॅट्रिक्स. आता याचा मायनर अँड को फॅक्टर जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल सो फर्स्ट वी टेक A. मग A चे बाजूचे सोडून द्यायचे, खालचे सोडून द्यायचे आणि या दोघांमध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इन सेम मॅनर B, सेम मॅनर C, तसं D, F आणि प्रत्येकाचं आपल्याला को-फॅक्टर त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. दिस इज द 3/3 चा को-फॅक्टर कसं फाइंड आउट करायचा, त्याचा को-फॅक्टर मॅट्रिक्स कसं लिहायचं
हे देखील त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके नाव टुडेज आता आपण काय करू, एक थर्ड क्वेश्चन आपलं झालेलं आहे, त्याच्यात आपण फोर्थ क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह करू. एक्सरसाइज S2.2 असेल. देन फोर्थ, इफ A is equal to 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3 हा असा मॅट्रिक्स त्यांनी दिलेला आहे. नाउ verify that A adjoint of A is equal to adjoint of A into A is equal to I. म्हणजे तुम्हाला इथे जे दिसतं ना, याला आपल्याला व्हेरीफाय करायचं और प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. इफ A is equal to 1 minus 1 2 3 0 minus 2 दिसत आहे and 1 0 3, verify that A into adjoint of A ची व्हॅल्यू, adjoint of A into A ची व्हॅल्यू is equal to I. I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे, बरोबर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जे दिलेले आहे त्याला ॲज इट इज गिवन घेऊ आपण. सो गिवन A is equal to 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3, बरोबर. हा गिवन मॅट्रिक्स त्याच्यासोबत आपण कन्सिडर करू. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिले तर ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करून घ्यायचं. मग ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायचं असेल तर प्रत्येकाचं आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचं, कोफॅक्टर मॅट्रिक्स फॉर्म लिहायचं आणि त्याच्यानंतर त्याचा ट्रान्सपोज करायचं. देन वी गेट द ॲडजॉइंट. सो फर्स्ट वी टेक यस मायनर and cofactor of 1. The one's a cofactor. Just again our 0 minus 2 0 3 is equal to 0 into 3 minus 2 into 0 is equal to 0 minus 0 is equal to क्या से 0. हे झालं पहिलं. now minor and cofactor of minus 1. minus म्हणजे खालच्या बाजूमध्ये 3 minus 2 1 3 3 minus 2 1 3 याला देखील सॉल्व करा. 3 into 3 minus 2 into 1, बरोबर आहे. त्याच्यानंतर is equal to 3 3 9 minus minus plus 2 1 2, that is किती असेल 11. म्हणजे आपण पहिले काय घेतलं पहा, बरोबर नाही ना, 1 घेतलं, 1 ची खालच्या बाजूचं सोडून द्यायचे, राहिलं 0 minus 2 0 3, बरोबर आहे. आणि जेव्हा -1 घेणार तेव्हा 3 minus 2 1 3. मग याला देखील क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. नाउ मायनर अँड कोफॅक्टर ऑफ आता 2 चं घ्यायचं इज इक्वल टू 2 चे 3 0 1 0 घ्यायचं. 3 0 1 0 याला देखील सॉल्व करा. 3 into 0 minus 0 into 1 is equal to 0 minus 0 is equal to किती असेल 0. नाउ मायनर अँड कोफॅक्टर ऑफ आता 3 चं काढायचं. 3 is equal to यास किती असेल -1 2 0 3 -1 2 0 3 याला देखील सॉल्व करा. -1 into 3 -2 into 0 is equal to -3 minus किती असेल 0. -3 minus 0 is equal to how much? -3. हे झालं मायनर कोफॅक्टर ऑफ 3. देन आफ्टर मायनर अँड कोफॅक्टर ऑफ 0 चं काढायचं इज इक्वल टू किती असेल 1 2 1 3 1 2 1 3 याला देखील सॉल्व करा. 1 into 3 -2 into 1 3 -2 is equal to किती असला पाहिजे बघा. हे झालं कोफॅक्टर ऑफ 0. नाउ कोफॅक्टर ऑफ -2 आता -2 चं काढायचं म्हणजे 1 minus 1 1 0 1 minus 1 1 0 याला सॉल्व करा. 1 into 0 minus 1 into 1, that is 0 minus plus 1 is equal to किती असेल 1. नाउ कोफॅक्टर ऑफ किती असला पाहिजे आता नाव 1 सर. यस 1 चं कोफॅक्टर -1 2 0 -2 -1 2 0 -2 is equal -1 into -2 -2 into 0 is equal to -1 plus 2 झालं. -0 is equal to किती असला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ 0 चा काढा. कोफॅक्टर ऑफ 0 यस किती असेल 0 चा कोफॅक्टर 1 2 3 -2 1 2 3 -2 is equal to 1 into -2 -2 into 3, that is -2 3 2s are 6, that is -8. आता now last, that is the cofactor of. आता कोफॅक्टर कशाचा काढायचा आपल्याला 3 चा कोफॅक्टर 3. आता 3 चा कोफॅक्टर किती आहे 1 -1 3 0 मग 1 -1 3 0 याला देखील सॉल्व करा. 1 into 0 -1 into 3, that is 0 minus plus 3 is equal to 3.
हिअर ऑल द कोफॅक्टर अँड मायनर गेट कम्प्लीटेड. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, मायनर म्हणजे पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, त्याच्यानंतर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड लास्ट वन इज द पॉझिटिव्ह. बरोबर. आणि जिथे पॉझिटिव्ह असेल त्याची साईन चेंज करायची नाही, जिथे निगेटिव्ह आहे त्याची साईन चेंज करायची. जे 11 मायनस 11 होईल, नंतर पॉझिटिव्ह इथे मायनस आहे तर हा प्लस 3 होईल, प्लस ॲज इट इज मायनस असेल तर याला -1 होईल, प्लस ॲज इट इज मायनस असेल तर हा 8 होईल, आणि नंतर प्लस ॲज इट इज. नाव कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू, यस कसं लिहायचं पहिले स्टार्टिंग, यस 0, त्याचं 0, त्याच्यानंतर -11 जसं आहे तसं लिहायचं, नंतर किती 0, नंतर 3, नंतर 1, तर -1, नंतर 2, नंतर 8 आणि लास्ट वन इज 3. हे झालं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता आपल्याला काय करायचं, ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायचं. सो वी टेक हिअर ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, याचा ट्रान्सपोज करायचा, 0 -11 0, 3 1 -1 2 8 3. दॅट्स ऑल. दिस इज द ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे जे काही कोफॅक्टर दिलं त्याचा आपल्याला काय करायचं आहे, जस्ट ट्रान्सपोज करायचं, देन वी गेट द ॲडजॉइंट ऑफ ए. त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय काय करायचं. आता ॲडजॉइंट ऑफ ए आपण फाइंड आउट केलं. आता हे a into adjoint of a adjoint of a into a is equal to r. पण इथे याच्यामध्ये फाइंड आउट करू. We have to verify. Yes, I would have a into adjoint of a into adjoint of a is equal to adjoint of a into a is equal to r. हे आपल्याला प्रूफ करायचं. सो फर्स्ट आपण हे a डॉट adjoint of a केवळ. ठीक. आता a किती आहे, 1 this 1 2 3 0 minus 2 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. बरोबर. adjoint of a किती काढला आपण, 0 3 2 minus 11 1 8 0 minus 1 3. बरोबर. आता याला मल्टिप्लिकेशन करा. मी पहिलेच म्हटलेलं आहे, जेव्हा मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन हे समजणं आवश्यक आहे. आणि कसं मल्टिप्लाय करायचं हे तुम्हाला सांगितलं. जसं याच्या किती असेल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता याच्यामध्ये नाव किती असेल, 1 into 0 1 into 0 प्लस 2 into -1 into -11 प्लस 2 into 0. हे झालं फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सोबत. Now first row second column, 1 into 3 plus -1 into 1 plus 2 into -1. Now next one, 1 into 2 -1 into 8 plus 2 into 3. हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो सोबत. आता नाव सेकंड, 3 into 0 plus 0 into -11 plus -2 into 0. बरोबर. आता दुसरं असं 3 into 3 नंतर प्लस 0 into 1 प्लस -2 into -1. नाव थर्ड सोबत 3 into 2 प्लस 0 into 8 -2 into 3. नाव नेक्स्ट लास्ट वन 1 into 0 प्लस 0 into -11 प्लस 3 into 0. नेक्स्ट 1 into 3 plus 0 into 1 minus plus 3 into -1. Now last one, 1 into 2 plus 0 into 8 नंतर plus 3 into 3. बरोबर. आता याच्यामध्ये याला सॉल्व करायचं. सॉल्व केल्यानंतर किती येणार, हा परत समजला का बेटा, पहिले एवढं समजा काय केलं आपण, a आणि adjoint of a या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत जे काही असेल मल्टिप्लिकेशन हे कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मायनर अँड कोफॅक्टर देखील कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त याच्यामध्ये किती आहे, 1 -1 2 3 0 -2 1 0 3. याला आपण मल्टिप्लिकेशन करायचं, जसे की 1 into 0 -1 into -11 आणि नंतर 2 into 0. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेम वे बाकीचे देखील आपल्याला त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करता येईल.
यस कसं करता येईल? आता आपल्याला 1 3 -1 1 1 3 त्याच्यानंतर -1 1 या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. 1 3 -1 1 2 -1 2 -1 बरोबर आहे. हे असं मल्टिप्लिकेशन करायचं. आता याच्यानंतर नेक्स्ट हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे व्हॅल्यूज आपल्याला आलेले आहेत आता याला सॉल्व करा. इज इक्वल टू किती आहे बेटा? 1 × 0 म्हणजे 0 मायनस आहे किती येणार? 11 बघितले याचं 11 सरळ. नंतर 1 × 3 3 -1 × 1 -1 3 -1 म्हणजे -2 बरोबर आहे. हे किती येणार? 1 × 3 3 येणार मग इथे लिहा 3. त्याच्यानंतर -1 × 1 हा येणार -1 आणि त्याच्यानंतर 2 × -1 म्हणजे किती असेल? -2 बरोबर. त्याच्यानंतर 1 × 2 म्हणजे किती असेल? 2 आणि -8 नंतर प्लस 3 × 2 6 आलं पहिलंच. दुसरं 3 × 0 म्हणजे किती असेल? 0. त्याच्यानंतर प्लस हा देखील 0 असेल आणि हा देखील किती 0 असेल. थर्ड 3 × 3 9 असेल आणि हा -2 असेल आणि इकडे 3 × 2 6 त्याच्यानंतर 0 × हा 0 नंतर -3 × 6 बरोबर आहे. नंतर नेक्स्ट 0 प्लस 0 प्लस 0 बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 प्लस 0 -3 and here 1 × 2 त्याच्यानंतर प्लस 0 प्लस 9 बरोबर आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आता इज इक्वल हे 11 0 0 0 11 हे 0 0 0 11 बरोबर. जर 11 बाहेर जर काढलं तर त्याच्यामध्ये किती येणार? हा येणार. मग याला आपण काय करायचं? यस इथे इक्वेशन 1 आपण करतो. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1 बरोबर. आता आपल्याला काय करायचं? हे जे आपल्याला याच्यामध्ये येणार 11 0 0 याच्यामध्ये आपण 11 हे कॉमन काढू शकतो आपण. इज इक्वल टू 11 1 0 0 0 1 0 0 0 1 बरोबर. दॅट इज 11 I. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. आता इन सेम वे आता जसं आपण हे सॉल्व केलं तसं आता दुसरंही सॉल्व करायचं आहे. दुसऱ्याचे मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये आपल्याला करावं लागेल आणि हे इथे मॉड इक्वेशन मॉड ऑफ ए आहे. ठीक. आता जसं आपण मल्टिप्लाय ॲडजॉइंट ऑफ ए आणि ए चं केलं आता तसाच सेम वे नाव ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए करायचं. ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए. ॲडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपण किती काढलेली आपला? 0 3 2 -11 0 3 2 -11 1 8 0 -1 3 इंटू ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? ए ची व्हॅल्यू 1 -1 2 3 0 -2 1 0 2. आता याला देखील मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता 0 0 into this one 0 into 1 plus 3 into 3 plus 2 into 1 मला पहिलं सांग 0 into -1 plus 3 into 0 plus 2 into 0 मला दुसरं तिसरं 0 into 2 plus 3 into -2 plus 2 into 3 बरोबर. नाव नेक्स्ट आता सेकंड रो -11 into 1 plus 1 into 3 plus 8 into 1. Now -11 into -1 plus 1 into 0 plus 8 into 0. Next -11 into 2 plus 1 into -2 plus 8 into 3. Now last 0 into 1 plus -1 into 3 plus 3 into 1. Now 0 into -1 plus -1 into 0 plus 3 into 0. Next 0 into 2 -1 into -2 plus 3 into. याला सॉल्व करू आपण डायरेक्टली. ठीक किती येणार आता
0 into 1 0, 3 3 is 9, 2 into 1 2, 9 plus 2 11. हा किती असेल 0 आणि ते किती असेल 0. हा इथे 0, हा 11 0 0 0 आणि इथे 11. जर 11 कॉमन जर काढलं तर आतमध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1 बरोबर. म्हणजे हा किती असेल 11. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन 1 झालं, त्याच्यानंतर इक्वेशन 2 झालं. ठीक आहे. आता मॉड ऑफ ए फाइंड आउट करायचं. पहिले मॉड ऑफ ए फाइंड आउट करू आपण, त्याच्यानंतर आय मध्ये प्रूफ करायचं. ओके. नाउ a इज इक्वल टू काय होतं बेटा, a इज इक्वल टू त्याचा मॉड ए फाइंड आउट करायचं बेटा. a इज इक्वल टू 1 minus 1 2 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. याचा मॉड ऑफ a इज इक्वल टू पहिले घ्यायचं 1, आता राहिले काय 0 into 3 0 into 3 minus 2 into 0 बरोबर minus 1 आणि ऑलरेडी मायनस असते त्यामुळे तो प्लस झाला. नंतर 3 into 3 minus 1 into minus 2 त्यानंतर plus 2 3 into 0 minus 0 into 1. Mod a is equal to 1 3 0 half 0 8 plus 1 3 3 9 plus 2 8 plus 2 half 0 8. So is equal to half 0 plus 11 plus 0 that is 11. Mod a ची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला 11. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे दुसरं. यस सिमिलरली काय होतं बेटा मॉड ए आय आपल्याला फाइंड. मॉड ए ची व्हॅल्यू 11 and I ची व्हॅल्यू 1 0 0 0 1 0 0 0 1. That's all 11 are equation number 3. From equation 1 2 and 3 we get. आता आपल्याला इक्वेशन 1 पहा 11 आहे तिथे काय 11 आहे. Therefore adjoint of A right. Then adjoint of A into adjoint of A is equal to adjoint of A into A is equal to mod A R. Hence, so this is the solution. आणि हे जे क्वेश्चन आलं समजा तर तुम्हाला हा 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. अंडरस्टँड दॅट. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं हे जे आहे या प्रकारचे क्वेश्चन पहिले adjoint of A नंतर A into adjoint of A केलं, त्याच्यानंतर मॉड ए फाइंड आउट केलं आणि मॉड एची व्हॅल्यू 11 आलेली आहे फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. याच्यावरून आपण हे प्रूफ करू शकतो. ठीक आहे बेटा. ठीक आहे. हे स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मध्ये बघू. Next one, 5th question. ठीक आहे. आता या अगोदर जसं आपण मॅट्रिसेसमध्ये काही टाइप्स, त्याच्यानंतर आत्ताच आपण adjoint हे कसं फाइंड आउट करायचं हे सांगितलं, मायनर आणि को फॅक्टर देखील कसं फाइंड आउट करायचं सांगितलेलं. आता नाव फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. म्हणजे समजा एखादं ए दिलं, त्याला जर ए इन्व्हर्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्याचे 2 मेथड्स आहेत. पहिला फर्स्ट जे मेथड आहे ते म्हणजे adjoint मेथड आणि दुसरी जे मेथड आहे ते म्हणजे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. Elementary transformation method is also 2 types. First one is the row transformation and second one the column transformation. आता adjoint method जर आपण पाहिलं, now adjoint method बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये a इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन मॉड a फाइंड आउट करा.
त्याच्यानंतर adjoint of A पुट करा. This is formula for the adjoint method. Understand that? Explain केलं. आता find the inverse of the following matrices by adjoint method. Adjoint method असं आलं तेव्हाच या मेथडचा आपल्याला यूज करायचा आहे. So first of all, let A is equal to -1 5 -3 2. बरोबर. आता याचा आपल्याला काय करायचं, पहिले mod A फाइंड आउट करायचं. यस, mod A is equal to कसं फाइंड आउट करता येईल, -1 into 2 -5 into -3. So -2 -, plus 5 3s are 15. That is किती असेल 13. हे झालं कशाची व्हॅल्यू, mod A ची व्हॅल्यू. आता आपल्याला प्रत्येकाचं मायनर अँड कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. सो फर्स्ट मायनर अँड कोफॅक्टर आपण फाइंड आउट करू. सो मायनर अँड कोफॅक्टर ऑफ यस, पहिल्या कशाचं -1 इक्वल टू किती असेल 2. मायनर अँड कोफॅक्टर ऑफ 5 चे किती असेल -3. मायनर अँड कोफॅक्टर ऑफ -3 चे किती असेल 5. मायनर अँड कोफॅक्टर ऑफ 2 चे किती असेल -1. ठीक आहे, याला म्हणायचं आपण मायनर अँड कोफॅक्टर. नंतर साइन प्लस मायनस मायनस आणि हा प्लस हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह चेंज करायचं, निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह इज इक्वल टू हा 3 कन्सिडर करायचं, निगेटिव्ह हा -5 कन्सिडर करायचं. नाउ मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहा. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर यस किती येणार बेटा, 2 3 -5 -1. बरोबर. याचा adjoint फाइंड आउट करायचं. आता या adjoint जर आपल्याला लिहायचं असेल, then adjoint of A is equal to चा ट्रान्सपोज करा 2 3 -5 -1. आता आपल्याला A इन्व्हर्स फाइंड आउट करायचं ना बाय adjoint मेथड. मग इथे लिहायचं बाय adjoint मेथड. यस क्लियर बेटा. A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod A. नंतर adjoint of A इज इक्वल टू 1. mod A ची व्हॅल्यू आपण किती काढलेली आहे 13. सो इथे लिहायचं 13 आणि adjoint of A ची व्हॅल्यू 2 लिहायचं पहिले. ओके, 2 -5 3 -1. दॅट्स व्हॉट दिस इज द यस adjoint of A. समजा जर इथे आपल्याला एक मॅट्रिक्स दिलं आणि त्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू mod A ची व्हॅल्यू समजा जर इथे 0 जर येत असेल, मग A इन्व्हर्स येणार आहे का, एक्झिस्ट होणार का, नाही. कारण mod A ची व्हॅल्यू आपण 0 जर घेतलं तर 0 टर्म गोल त्याच्यामध्ये इन्फिनिटी होईल. म्हणजे जर समजा mod A ची व्हॅल्यू जर समजा 0 आली तर काय लिहायचं, A इन्व्हर्स इज नॉट एक्झिस्ट. इथे इज mod A ची 13 आलेली आहे, देयरफॉर A इन्व्हर्स इज एक्झिस्ट. बरोबर. हे दोन त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. mod A ची व्हॅल्यू जर समजा आपल्याकडे S 0 आलं नाही, ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 0, मायनस मध्ये चालते किंवा प्लस मध्ये, फक्त 0 नाही पाहिजे. इफ mod A ची व्हॅल्यू जर 0 येत असेल तिथे काय A इन्व्हर्स इज नॉट एक्झिस्ट, मग समोरचं सॉल्व करायची गरज नाही. जेव्हा mod A ची व्हॅल्यू 0 येत असेल तरची गोष्ट आहे. जर mod A ची व्हॅल्यू जर 0 आलं नाही, मग समोर आपल्याला हे adjoint मेथडने त्याला सॉल्व करता येईल. अंडरस्टँड दॅट? समजलं बेटा? चला ठीक आहे. ओके, नाउ वी मूव नेक्स्ट क्वेश्चन. याच्यात मधला आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करू. एकदम इझी असतात, त्यामुळे फक्त आपल्याला समजणं आवश्यक आहे. ठीक आहे. सेम मेथडचा प्रॉब्लेम आता घ्यायचा होता 2 -2 4 3. नाउ सेकंड वन 2 -2 4 3. ठीक आहे. आता इन सेम वे जसे या अगोदर आपण घेतलं तसंच याला देखील आपल्याला सॉल्व करायचं आहे. यस, फर्स्ट आपल्याला काय कन्सिडर करायचं सोल्युशन. लेट A is equal to 2 -2 4 3. पहिले तर आपल्याला याच्यामध्ये mod A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो mod A is equal to 2 into 3 minus 2 into 4. 3 2s are 6 minus plus 4 2s are 8. म्हणजे किती आले याच्यात? यस 14. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला A इन्व्हर्स इज एक्झिस्ट बिकॉज ऑफ is not equal to 0 आहे. Therefore A inverse is exist.
मग मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करा. यस 2चं ऑफ 2 किती असेल 3, नंतर -2 किती असेल 4, 4चं किती असेल -2 आणि 3चं किती असेल 2. आता निगेटिव्ह असेल तर इथे मायनस, इथे मायनस मायनस हा प्लस होणार, बाकी पॉझिटिव्ह चेंज करण्याची गरज नाही. म्हणजे हा किती असेल मॅट्रिक्स 3 -4 2 2. नंतर ॲडजॉइंट याला उलटा करायचं 3 -4 2 2. ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू 1 अपॉन मॉड एची व्हॅल्यू आपण 14 काढली. ॲडजॉइंट ऑफ एची व्हॅल्यू किती 3 2 -4. दिस इज द यस ए इनवर्स ए. हां यस हे समजलं का? बघा एकदम इम्पॉर्टंट आहे. हे जर क्वेश्चन आलं तर तुम्हाला 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अंडरस्टँड आहे? समजलं? ठीक. नाउ वी मूव नेक्स्ट क्वेश्चन. आता हे जे क्वेश्चन येतं, आता ऑर्डर आपण पाहिलं 2/3. जर समजा 3/3 असेल, आपण थर्ड आपण त्याचा वर्गच घेऊ. यस 1 0 0 3 3 0 5 2 -1. हा आता 3/3 आहे. तर 3/3 म्हटलं की थोडासा केअरफुल राहावं लागते आपल्याला. ठीक आहे, एकदम इझी आहे, त्याच्यामध्ये काही भाग नाही, फक्त समजलं पाहिजे. ठीक आहे. सोल्युशन काय करायचं? लेट ए इज इक्वल टू 1 0 0 3 3 0 5 2 -1. बरोबर. आता याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला को फॅक्टर या अगोदर तसंच घ्यायला पाहिजे, बट पहिले मॉड एची व्हॅल्यू फाइंड आउट करा 1. आता 1 सोडलं 3 × -1 करा, 3 × -1 प्लस सॉरी मायनस करून बघा, नंतर 2 × 0 2 × 0 झालं -0 दिस टर्म. 3 × -1 3 × -1 -5 × 0, त्याच्यानंतर प्लस 0, नंतर 3 × 2 -5 × 3 इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट. 3 - 3 म्हणजे 3 असेल, हा 0, हा टोटल 0 असेल, हा देखील टोटल 0. 1 in bracket -3, that is our answer is 3 is not equal to 0. Therefore, A inverse is exist. Understand what also? A inverse is किती असेल? exist असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इकडे थोडासा दिसून नाही राहिला, आपण इकडे बाजूला येऊ. इज इक्वल टू -3 इज नॉट इक्वल टू 0. A inverse is exist. आता प्रत्येकाचा को फॅक्टर फाइंड आउट करायचा. म्हणजे किती येईल? को फॅक्टर ऑफ 1चा को फॅक्टर खालचे सोडून द्यायचे. 3 0 2 -1 तर लिहायचं मग 3 0 2 -1. याला सॉल्व करा. 3 × -1 -0 × 2 इज इक्वल टू -3 0 इज इक्वल टू -3. बरोबर आहे. आता दुसरं को फॅक्टर ऑफ 0चा काढायचा. 3 -1 5 0 इज इक्वल टू 3 × 0 -1 × 5 इक्वल टू 0 -1 प्लस 5 इज इक्वल टू किती असेल 5. बरोबर आहे. मायनस मायनस आपल्याला प्लस घ्यायचं. नाव को फॅक्टर ऑफ पुन्हा हा वाला 0 3 3 5 2 3 3 5 2 is equal to 3 × 2 -3 × 5. 3 2s are 6, 5 2s are 15, म्हणजे किती झाले 9. नाव को फॅक्टर ऑफ 3चा या 3चा 0 0 2 -1 0 0 2 -1 is equal to 0 × -1 -0 × 2 is equal to 0 -0 is equal to किती असेल 0. त्याच्यानंतर आता या 3चा करायचा. को फॅक्टर ऑफ 3 यस 1 0 5 -1 1 0 5 -1 is equal to 1 × -1 -0 × 5 -1 -0 is equal to किती असेल 5. नाव को फॅक्टर ऑफ 3 झाला तर 0चा is equal to 1 0 5 2 1 0 5 2 is equal to 1 × 2 -0 × 5
इज इक्वल टू मायनस 0 इज इक्वल टू किती असेल 2. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला आता या 5 चं कोफॅक्टर फाइंड आउट करायचं. कोफॅक्टर ऑफ 5 किती असेल बेटा 0 0 3 0 0 0 3 0 इज इक्वल टू 0 into 0 minus 0 into 3 equal to 0. Now cofactor of 2. आता cofactor of 2 चा करायचं 1 0 3 0 1 0 3 0 हा देखील 0 चा आहे 1 into 0 minus 3 into 0 is equal to 0. चला आता -1 चा करायचा. इथेच काढतो cofactor of -1 तर किती असेल 1 0 3 3 1 0 3 3 equal to 1 into 3 minus 0 into 3 equal to 3 minus 0 equal to 3. आता हे सर्व आपण कोफॅक्टर फाइंड आउट केले बरोबर आहे. मग साइन प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि हा प्लस 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 कोफॅक्टर त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. आता मॅट्रिक्स ऑफ cofactor of matrix matrix of cofactor matrix of cofactor बरोबर आहे. पहिले तर याची साइन चेंज केला नाही आपण. साइन चेंज करून घेऊ. निगेटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह आहे ना त्याचं साइन चेंज होईल मायनस मध्ये घ्यायचं. पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह असेल तर हा 0 आहे प्लस आहे मायनस हा 2 आहे तर -2 होईल प्लस आहे निगेटिव्ह हा 0 आणि हा प्लस. आता याचा किती येणार पहिले वाला आपण काय दिलं -3 सो वी राइट हियर -3. त्याच्यानंतर -5 सो वी राइट -5. देन आफ्टर 9 0 देन हियर 5 देन -2 देन 0 बरोबर आहे देन 0 देन हियर 3. दिस इज मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता adjoint ऑफ 8 फाइंड आउट adjoint of 8 is equal त्याला उलटा करायचं -3 -5 9 0 5 -2 0 0 3. आता आपल्याला A इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. सो मग इथे लिहायचं बाय adjoint मेथड. adjoint मेथड इज फॉर्म्युला A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 upon mod A. adjoint of A is equal to 1. mod A ची व्हॅल्यू आपण किती काढली बेटा mod A ची व्हॅल्यू -3 सो वी राइट हियर -3. adjoint of A ची व्हॅल्यू इथे -3 0 0 -5 5 0 9 -2 3. एकतर तुम्ही आता मल्टिप्लिकेशन केलं तरी काय आहे किंवा असं सोडलं तरी काय आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A इन्व्हर्स. अंडरस्टँड. दॅट्स ऑल. या प्रकारे आपल्याला adjoint मेथड त्याच्यामधून फाइंड आउट करायचं आहे. समजलं का बेटा कसं करायचं आहे. इज एनी प्रॉब्लेम. समजलं ठीक. अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढायचं त्याच्यानंतर लिहून घ्यायचा. ठीक. आता एक लास्ट प्रॉब्लेम त्याच्यामध्ये पहिले तर मॉड हे फाइंड आउट करायचं बरोबर आहे. आणि मॉड ए नंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ए इन्व्हर्स एक्झिस्ट करतो की नाही हे त्याच्यामध्ये पाहायचं आपल्याला. ठीक आहे. यस फर्स्ट ऑफ ऑल लेट ए इज इक्वल टू 1 2 3 0 2 4 0 0 5. आता मॉड ए 1 into 2 into 5 minus 4 into 0 minus 2 0 into 5 minus 0 into 4 नंतर plus 3
0 into 0 minus 2 into 0 equal to 1 and 5 2s are 10 minus 0 minus 2 0 minus 0 plus 3 0 minus 0 is equal to 10 0 असेल देखील 0 असेल म्हणजे आन्सर आला किती 10 is not equal to 0 therefore A inverse is exist A inverse आपल्याला एक्झिस्ट होतो आता आपल्याला काय करायचं प्रत्येकाचं कोफॅक्टर फाइंड आउट करायचं यस कोफॅक्टर ऑफ पहिले 1 सांगा 2405 is equal to 2 into 5 minus 0 into 4 equal to 10 minus 0 is equal to 10. Now cofactor of 2 आता 2 चा किती येणार 0405 is equal to 0 into 5 minus 4 into 0 is equal to 0 minus 0 is equal to 0. Now cofactor of 3 0200 is equal to 0 into 0 minus 2 into 0 is equal to 0. Now cofactor of 0 2305 is equal to 2 into 5 minus 3 into 0 10 minus 0 is equal to 10. बरोबर त्याच्यानंतर 2 चा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा कोफॅक्टर ऑफ 2 1305 is equal to 1 into 5 minus 3 into 0 5 minus 0 is equal to yes 5. Now cofactor of तशाच प्रकारे आपण बेटा 2 चा 4 चा कोफॅक्टर 4 so 1200 म्हणजे लिहायचं 1200 is equal to 1 into 0 minus 2 into 0 is equal to 0 minus 0 is equal to किती असेल 0. त्याच्यानंतर कोफॅक्टर ऑफ 4 झालं आता 0 चा कोफॅक्टर घ्या कोफॅक्टर ऑफ 0 किती ना 2324 2 into 4 minus 3 into 2 8 minus 6 is equal to 2 नंतर 4 नंतर 0 आता पुन्हा एक 0 कोफॅक्टर ऑफ 0 म्हणजे 1304 equal to 1 into 4 minus 3 into 0 4 minus 0 is equal to 4. आता 2 0 झाले लास्ट वन कोफॅक्टर ऑफ 5 is equal पहिले 5 साठी किती येणार 1202 so 1202 is equal to 1 into 2 minus 2 into 0 2 minus 0 is equal to किती असेल आता याचा कोफॅक्टर घ्यायचा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल पहिले तर याची साइन चेंज करायची प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि हा प्लस इथे निगेटिव्ह त्याची साइन चेंज करा निगेटिव्ह 0 आहे निगेटिव्ह 10 असेल तर हा मायनस 10 होईल पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह 0 आहे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह 4 आहे सो मायनस 4 होईल आणि हे पॉझिटिव्ह आहे सांगा काय पहिले किती 10 नंतर 0 नंतर 0 नंतर मायनस 10 नंतर 5 नंतर 0 इकडे 2 मायनस 4 आणि 2 हे झालं मॅट्रिक्स. आता ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू याचा उलटा 10 0 0 मायनस 10 5 मायनस 4 minus 10 5 0 2 minus 4 आता याच्यामध्ये बाय ॲडजॉइंट मेथड so A inverse is equal to 1 upon mod A adjoint of A is equal to 1 mod A ची value 10 and adjoint ची value 10 minus 10 2 0 5 minus 4 0 0 याला देखील थोडासा आपल्याला सिम्प्लिफाय देखील करता येईल जसं 1 upon 10 आहे 10 ला आतमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं
तर किती येणार आहे A इनवर्स इज इक्वल असं इकडं दिलं काय आहे 10 डिवाइड केलं तर बघा येतो इथे मायनस 1 ते 2 आहे आणि 10 म्हणजे किती आली पाहिजे 20 म्हणजे डिवाइड केल्यानंतर तो आला पाहिजे 0 5 म्हणजे 5 आला आणि इथे 10 आहे म्हणजे तिथे किती पाहिजे आपल्याला जेणेकरून तिथे 5 आला पाहिजे म्हणजे किती आला पाहिजे 50 10 5 चा बरोबर आहे त्याच्यानंतर इकडे 40 आणि हे 0 0 20 असं घ्यायचं आता 50 असेल आणि हा मायनस असेल इथे झालं काय एवढंच काय 10 -10 2 त्याच्यानंतर 0 5 -4 0 0 दॅट्स व्हाट दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन यस मॅट्रिक्स आणि जर ए इनवर्स फाइंड आउट करा म्हटलं तर तुम्हाला दोन मेथड्स म्हटलं मी फर्स्ट मेथड इज अडजॉइंट मेथड आणि सेकंड मेथड इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि त्या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे दोन टाइप सांगितलं एक रो ट्रान्सफॉर्मेशन दुसरं काय असलं पाहिजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ठीक आहे बेटा समजलं